कोणी बनवलं ही? हा, स्वीटी दीदीने बनवलंय. खूप सुंदर अशी बनवली आहे. स्थापना 2010 झाली आणि अगदी दुसऱ्या वर्षी आपण पाहिलं तर शेषनागाने दर्शन दिलं होतं. अगदी 2 तास एकाच जागी. आणि राजापूरला जेव्हा गंगा येते तेव्हाच इथे गंगा निघाली होती ह्या झाडाला. आणि मित्रांनो नमस्कार आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आता सर्वांना माहिती आहे श्रावण महिना लागला आहे. त्यासाठी आपण जाणार आहेत शिवमंदिरात. आज सोमवार, पहिला सोमवार आहे. तर शिवमंदिरात जात आहेत आणि आपण पाहू शकतील तर हा पाठीमागचा रोड आहे तो केलवा रोड स्टेशनवर येतो मायखूप गावात. आणि अगदी साईबाबा मंदिर आहे. साईबाबा मंदिराच्या अगदी तुम्ही पाहतील तर इकडे बोर्ड पण लावलं आहे शिवमंदिराचं. तिकडनं राईट मारायचं आहे आणि सरळ त्या गल्लीतून मंदिराच्याकडे जातो. तर चला आता आपण जाणार आहेत मंदिराकडे. मित्रांनो अगदी आपण पोचलेले आहेत आता शिवमंदिराजवळ. आणि आपण पाहतील तर औदुंबर आहे आणि आमच्या भाषेत उंबर सांगतात त्या झाडाला. तर पूर्वीपासून तिकडे देवाचं स्थान होतं. आणि त्यानंतर काही साक्षात्कार झाले. त्यामुळे ब्राह्मणाला आणि भटजींना विचारून त्याची विचारपुस्ती केली. नंतर ब्राह्मणांनी सांगितले की मंदिर बांधावं लागेल. त्यानंतर तर स्थापना आहे 2010ला हे मंदिर स्थापना झालेलं आहे. आणखी आपण काही घटना अशा घडल्या आहेत त्या आपण प्रत्यक्ष मंदिरात जाऊन पाहणार आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. चला तर आता पूर्ण मंदिरात जाऊया. पाहू शकतील मंदिराच्या दोन्ही बाजूला आहे द्वारपाल. आणि अगदी मंदिरासमोर कुठेही गेल्यानंतर शिवमंदिराच्या समोरच नंदी असते. तर प्रथम दर्शन नंदीचं घेत असते. यापुढे जाऊया आपण. आणि आपण पाहिजे तर अगदी बाहेर बसवले आहेत गणपती बाप्पा आपले. आणि या घरांची कुलस्वामिनी हरबादेवी माता. त्यानंतर आपण पाहतील तर इथे आहेत दत्तगुरु साईनाथ महाराज. ओम नमः शिवाय. स्थापना फलक आणि काही महिला आता पूजा करत आहेत त्यामुळे आपण नंतर जाऊया आतमध्ये. तर मित्रांश आलेला आहे शिवमंदिरात दर्शनासाठी. आणि आपण पाहू शकतील तर खूप सुंदर अशी शिवपिंड बनवली आहे. पहा कोणी बनवलं ही? हा, स्वीटी दीदीने बनवलंय. खूप सुंदर अशी बनवली आहे.
एक आपल्याला फोटो दिसत आहे। तो फोटो आहे मंदिराची स्थापना 2010ला झाली आणि अगदी दुसऱ्या वर्षी आपण पाहिलं तर शेषनागाने दर्शन दिलं होतं। अगदी 2 तास एकाच जागी आहे नागदेवता होते आणि आपण पाहतील तर वेगवेगळ्या पद्धतीने बसलेले आहेत। आणखी साक्षात्कार झाला होता तो म्हणजे 25-30 वर्षापूर्वी मंदिर बांधलेलं आहे त्या घरच्यांना पंचमुखी नागाने पण दर्शन दिलं होतं 20। आणि हे औदुंबर आहे, हे मी जाणार आहे त्या झाडाजवळ। तर जेव्हा आपण पाहतो तर जेव्हा राजापूरची गंगा येते त्याच दिवशी त्या औदुंबरमधून गंगा आली होती, तर ते पण दर्शन दिलं होतं। मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हे बघा, हेच औदुंबरचं झाड आहे आणि राजापूरला जेव्हा गंगा येते तेव्हाच इथे गंगा निघाली होती ह्या झाडाला। आणि तुम्ही पण श्रावण महिना चालू आहे तर दर्शनासाठी यायचं असेल तर मायखोपला नक्कीच एकदा शिवमंदिराला भेट द्या। आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर योगी W70ला नक्कीच लाईक करा आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।